गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल तेजल हियर. सो तर आज मी मस्तपैकी मल्टीविटॅमिन्सचे लाडू बनवणार आहे आणि याच्यामध्ये सर्व सीड्स आहेत, त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहेत जे की आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे. तर तुम्ही हे लाडू खाल्ले दिवसातून 1 किंवा 2 तर तुम्हाला मल्टीविटॅमिनची टॅबलेट घेण्याची गरज लागणार नाहीये. भरपूर दिवसापासून मी हे खाते, म्हणजे गेले 1 वर्षापासून मी हे करत असते आणि आम्ही दोघे पण खात असतो. पण आज म्हटलं की आपण ब्लॉगिंग चालू केले तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी शेअर करणार आहे. क्लायंट्स आम्हाला विचारतात की मॅम डाएट्स मध्ये काय घेतलं पाहिजे, आपल्या बॉडीसाठी काय हेल्दी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. लेडीज साठी सुद्धा आणि जेंट्स साठी सुद्धा हे खूप बेस्ट आहे तुमच्या बॉडीसाठी. भरपूर सारे विटॅमिन्स असणार आहे, तुम्हाला फक्त एका लाडू मध्ये सर्व काही मिळणार आहे. सो इथे मी सीड्स घेतलेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे पाहू शकता तुम्ही. हे जे आहे ते वॉटरमेलन सीड्स आहे, हे आहेत फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स आणि हे सनफ्लॉवर सीड्स. तर सर्व प्रकारचे मी सीड्स घेतलेत आणि इथे ड्रायफ्रुट्स आहेत, काजू, बदाम, वॉलनट्स, पिस्ता, अंजीर आणि हे आहेत ते ब्लॅक डेट्स. सो मी शुगर वगैरे काही ॲड करणार नाही आहे याच्यामध्ये. मी फक्त डेट्स आणि अंजीर टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला स्वीटसुद्धा लागेल लाडू. तुम्हाला शुगर किंवा गूळ वगैरे ॲड करायची गरज लागणार नाही. सो तर सगळ्यात पहिल्यांदा आता मी काय करणार आहे, हे जे डेट्स आहेत त्याच्या बिया वगैरे काढून घेणार आहे. पिस्ता जे आहे ते मी पील ऑफ करणार आहे. सर्व बनवणार आहे, जास्त करून ठेवणार आहे, कारण की हे करायला सुद्धा तेवढाच वेळ सुद्धा जातो आणि तुम्हाला माहिती आहे आमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे इतका वेळ नाही मिळत आम्हाला. आणि आमच्या मावशींना मी सांगितलं असतं, पण हे लाडू मला माझ्या हातचेच खायला फार आवडतात. तुमची स्किन, तुमची हेअर आणि तुमची बॉडी सुद्धा हेल्दी राहणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका. चालू करूयात. मी आता सगळ्यात आधी हे पील ऑफ करून घेते. सर ब्लॉग मध्ये तर घेतलं नाहीये, पण काम मला आहे. मॅडम आपण पण या जॉईन व्हा. मला आपल्या दोघांसाठी करते ना मी. हो, तर आता तर पील ऑफ करणार आहे आणि त्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस तुम्हाला कळेलच. डायरेक्ट रेडीमेड काय आणले? रविवार पेठेतले छान लागतात ना, क्वालिटी गाईज. आम्ही जे ड्रायफ्रुट्स असतात ते आम्ही रविवार पेठेमधून घेतो, कारण की तिथे खूपच छान असतं तिथली क्वालिटी ड्रायफ्रुट्सची. ऑलमोस्ट भरपूर जण तिथूनच घेतात. होलसेल मार्केट आहे तिथे. विशाल तिकडे पील ऑफ करेपर्यंत मी इकडची तयारी करून घेते. सो पॅन वगैरे घेतलाय मोठा, त्याच्यानंतर मिक्सर वगैरे सेट करून घेते आणि तोपर्यंत त्याचं पील ऑफ करून होऊन जाईल सगळं. सो तर मी आता हे जे काही सीड्स आहेत हे सर्व ग्राइंड करून घेणार आहे. खूप बारीक नाही करणार आहे पेस्ट, एकदम थोडेसे ओबडधोबड असतात ना, थोडेसे नॉर्मली मीडियम ग्राइंड करून घेणार आहे. तर विशालचं पील ऑफ होईपर्यंत मी हे सगळे सीड्स ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते की कशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची. सर्वच घेणार आहे मी, कारण की मी तुम्हाला आधीच बोलली भरपूर करून ठेवणार आहे मी, पूर्ण एक मोठा डब्बा. सो असं थोडे थोडे मी ऍड करून ग्राइंड करून घेते. आता तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर आणि डेट्स, तर हे सर्व मी एकत्र करून घेतले. आता मी काय करणार आहे, हे जे सीड्स आहेत हे तुम्ही पाहू शकता, हे मी थोडेसे ओबडधोबड वाटून घेतलेत, ग्राइंड केलेत. आता मी हे पहिल्यांदा तुपामध्ये थोडं भाजून घेणार आहे, एक 5 ते 7 मिनिट. त्यानंतर ना मी हे ग्राइंड करणार आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि वॉलनट्स हे ग्राइंड करणार आहे आणि हे पण भाजून घेणार आहे. मी फक्त डेट्स आणि अंजीर भाजून घेणार नाहीये, ते डायरेक्टली मी एकत्र मिक्स करणार आहे. सो आता मी हे भाजून घेते आणि हे ग्राइंड पण करते.
सो मी यामध्ये तूप घालतेय आणि तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप तुम्ही यूज करू शकता. मी म्हशीचं यूज करते. सो मी जे तूप यूज करते आता ते होममेड आहे, जे की मी स्वतः बनवले घरी. आणि मला घरचं तूपच आवडतं, मला बाहेरचं तूप आवडत नाही. सो मी मंथली तरी घरी तूप बनवते. तर आता मी हे फ्राय करते बारीक गॅसवरती. हे सर्व सीड्स आहेत आणि हे फ्राय होईपर्यंत मी जे हे आपले काजू बदाम आहेत ते ग्राइंड करून घेते. सो तर हे जे अंजीर आहे तर ते ग्राइंड होत नाही, त्यामुळे थोडंसं तुम्हाला वाटीमध्ये एक 15-20 मिनिट हे भिजत घालावे लागतात आणि देन मग तुम्ही एकत्र ग्राइंड करू शकता. सो माझं इथे पाहू शकता जे सीड्स आहेत ते पूर्ण मी फ्राय करून झालेलं आहे आणि हे पूर्ण हे जे आहे ते ड्रायफ्रुट्स आहे. तर हे झाल्यानंतर आता मी हे सुद्धा फ्राय करून घेणार आहे. तर हे अंजीर मी भिजत घालते थोडा वेळ. माझे फ्राय करून होईपर्यंत हे सर्व ते भिजून जातील आणि देन मग मी एकत्र ग्राइंड करेल. ओके. आपण जसं बेसन लाडूचं पीठ भाजतो आणि जेव्हा स्मेल यायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की ते झालंय कम्प्लीट, तसंच सीडचं सुद्धा आहे. जेव्हा ते पूर्णपैकी मस्त फ्राय होतं तेव्हा त्याचा एक स्मेल येतो छान. सो समजायचं की ते पूर्णपणे फ्राय झाले. आता मी हे फ्राय झालंय पूर्ण, तर मी हे काढून घेणार आहे आणि मग हे जे ड्रायफ्रुट्स आहे तर मी हे तुपामध्ये पुन्हा भाजणार आहे. पुन्हा तूप ऍड करणार आहे आणि हे सर्व ड्रायफ्रुट्स टाकणार आहे त्यामध्ये. सो तूप थोडंसं जास्त ऍड करायचं म्हणजे ते जे लाडू आहेत ते ड्राय लागत नाहीत खायला. 8 to 10 मिनिट्स तुम्ही पुन्हा हे भाजून घ्यायचंय ड्रायफ्रुट्सचं. फ्लेम तो बारीकच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर नाही भाजायचं. सो तर मी सर्वात आधी 2 वर्षापूर्वी बनवले होते हे लाडू आणि मी फर्स्ट टाइम इतक्या क्वांटिटीमध्ये बनवते, कारण की तेव्हा आम्ही थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवायचो आणि विशाल मला बोलला की एकदा जास्त बनवून ठेव. सो तर पहिल्यांदा आम्ही इतक्या क्वांटिटीमध्ये बनवतोय. माहिती नाही आता किती वाजतील, पण वेळ तर भरपूर लागणार आहे. सो तर ड्रायफ्रुट्सचं पण झालेलं आहे पूर्ण भाजून मस्तपैकी. आणि आता हे जे भिजत ठेवलेले अंजीर होते ते पण सॉफ्ट झालेत, तर मी हे ग्राइंड करते आणि मग पूर्ण एकदम मिक्स करणार. तर हे पाणी काढून घेतलंय मी अंजीरचं आणि आता मी हे ग्राइंड करणार आहे. जर तुम्हाला वाटलं की अजून थोडंसं स्वीट हवं असेल तर तुम्ही गूळ सुद्धा ऍड करू शकता याच्यामध्ये, पण आम्हाला इतकं स्वीट आवडत नाही. सो खजूर आणि जितकं स्वीट होईल तितकं ओके आमच्यासाठी. हे पाहू शकता ग्राइंड झालेलं आहे. थोडंसं राहिलंय, परत ग्राइंड करायला लागणार आहे. थोडं राहिले. वेलची पावडर पण ऍड करणार आहे, यानी पण खूप छान टेस्ट येते. वेलची पावडर ऍड करते जी की मी घरी बनवलेली आहे. हे पूर्ण मी मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि त्याचे लाडू बनवणार आहे. सो तर ही कढई खूपच छोटी होत होती, व्यवस्थित मिक्स करता येत नव्हता, त्यामुळे मी मोठी कढई काढायला लावली वरतून विशालला आणि त्यामध्ये मिक्स करतेय. पूर्ण मी खजूर वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. गरम गरमच ते व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे लगेच मिक्स करा. दिसायला तर खूपच भारी दिसते, स्मेल पण खूप छान येते. ह्या डब्यात ठेवणार आहे का त्याच्यात? येस. खूप मोठा डबा झालाय. लाडूच तेवढे झालेत आपले. 2 महिने जातील ना? जातील ना. मग काय त्याच्यात बसून बनवू लाडू, वेळ जाईल ह्याच्यात. मला पण आता तेच वाटते. चलो फिर 1 तास तरी जाईल.
हो. सो पुढेच जाऊयात आपण. घेऊ का ते पुढे? पाहू शकता लाडू आमचे खूपच छान झालेत. हो, मस्त बनतात ते. चलो आपण बसून बनवूयात. सो येस, फायनली लाडू रेडी आहेत आणि पाहू शकता खूपच टेम्पटिंग झालेत आणि आम्ही दोघांनी टेस्ट पण केली. खूप भारी आहेत, दिसायलाच खूप छान दिसतात ते. सो हे लाडू तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता, कारण की खूपच हेल्दी आहे ही रेसिपी. सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली, कसे झाले तुमचे लाडू ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणते नवीन नवीन व्लॉग पाहायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.